नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी पॉइंट. मित्रांनो, 29 तारखेला तुमचा PSI मेन्स 2022चा जो पेपर 2 आहे तो झाला. तर या पेपर 2 मधील इतिहास या विषयाचे 10 प्रश्न विचारण्यात आले होते आणि याच 10 प्रश्नांचे आपण एक्सपेक्टेड आन्सर्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला आन्सर की लवकरच मिळून जाईल, म्हणजे उद्यापर्यंत आय थिंक ती येऊन जाईल. पण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी की ज्यांना लवकर उत्तर जाणून घ्यायचे असतात किंवा आपण फक्त उत्तरच न बघता त्या प्रश्नाविषयी डिटेल माहिती जी आहे, म्हणजे विधान एखादं का चुकीचं आहे, तसेच त्याच्या जागी कोणता शब्द असायला हवा होता तेव्हा ते बरोबर होतं, तर हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, हा जो सेट आहे तो सेट बी आहे माझ्याकडे आलेला. तुमच्याकडे वेगळा सेट असू शकतो, त्यामुळे प्रश्नांचे क्रमांक बदलू शकतात. सो ते काळजी घ्यायची आहे. बघा, 26 नंबरचा प्रश्न आहे इतिहासाचा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? आपल्याला 3 विधाने दिलेली आहेत आणि त्यातील बरोबर विधाने विचारलेली आहेत. प्रश्न वाचूया आपण. चुनीलाल मेहता यांनी सहकारी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहित असेल हे नाव जे आहे ते साखर कारखान्याशी संबंधित आहे, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. डॉक्टर धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सरकारी साखर कारखाना शुभारंभ झाला. हे देखील विधान बरोबर आहे. सन 1905 नंतर मुंबई कापड कारखानदारीमध्ये तेजी आली. हे विधान देखील बरोबर आहे. त्यामुळे सर्व जे विधान आहेत ABC ते बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 2 या प्रश्नासाठीचं एक्सपेक्टेड आन्सर आहे. तर पुढचा प्रश्न जो आहे मित्रांनो, तो समाज सुधारक या टॉपिकवरती आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. सो कालानुक्रम आपल्याला लावायचा होता, म्हणजे कालक्रमानुसार घटनांचा क्रम आपल्याला लावायचा आहे. पहिली घटना आहे बघा, मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक मांडले. तर हे विधेयक मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की 1937ला मांडलं गेलेलं होतं. 1937 आणि डेट इम्पॉर्टंट नाही, पण इथं वर्ष जे आहे ते दूरदूरचे दिलेले आहेत आपल्याला. 17 सप्टेंबर 1937ला महार वतन सुधारणा विधेयक मुंबई विधिमंडळामध्ये बाबासाहेबांनी मांडलं होतं. समाज समता संघाची स्थापना, तर ही स्थापना जी आहे मित्रांनो ती 1927ची आहे. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना, सर्वांना परिचित असेल, 1924. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, हा सत्याग्रह 1930ला सुरू झालेला होता. नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठीचा सत्याग्रह होता हा 1930चा. सो इथे जर तुम्ही बघितलं तर पहिली घटना जी आहे ती ही आहे बहिष्कृत हितकारणी सभा, म्हणजे C पहिल्यांदा यायला पाहिजे. देन दुसरी घटना जी आहे ती B आहे, म्हणजे समाज समता संघाची स्थापना. तिसरी घटना जी आहे मित्रांनो ती D येणार आहे, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. आणि चौथी घटना जी आहे ती मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक, ही लास्टला येणार आहे, A येणार आहे. पण ऑप्शनमध्ये CBDA हा कुठे दिसणार नाही तुम्हाला. बघा, CBDA इथे नाही आहे. बघा, CBA आणि D आहे, त्यामुळे मोस्ट करेक्ट ऑप्शन हाच असणार आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 करेक्ट असणार आहे. पण इथे A अगोदर दिलं आहे, D नंतर आहे, परंतु घटनानुसार हे चुकीचं आहे, म्हणजे इथे CBDA असं पाहिजे होतं. तर मे बी जर ऑब्जेक्शन या प्रश्नावरती घेतला गेला तर हा नक्कीच कॅन्सल होऊ शकतो, कारण जरी तुम्ही सोर्सेस बघितले तरी त्यामध्ये हेच इयर आहे 1937 बघा हे सुधारणा विधेयकाचा, आणि काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 1930 आहे. सो ऑप्शन जर तुम्ही हा दिलेला असेल तर चान्सेस आहे की बरोबर येतील, पण हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, 25 सप्टेंबर 1930ला चिरनेर येथील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झालेल्या कोणत्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या खुनाचा कट केल्याच्या आरोपावरून शिक्षा दिली होती? इथे आपल्याला एकूण बघा 1 2 3 4 5 6 7 लोकांची नावं दिलेली आहेत. सो त्यातील आपल्याला सिलेक्ट करायचं आहे जे की चिरनेर येथील शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी जे झाले होते कार्यकर्ते, तर त्यांच्या पोलिसांच्या खुनाचा कट केल्याच्या आरोपावरून त्यांना शिक्षा झाली होती. सो यामध्ये बघा ऑप्शन नंबर 4 जो आहे तो करेक्ट आहे, ब क ड फक्त. आता हे एक्सपेक्टेड आन्सर्स आहे मित्रांनो, आणि तुम्ही जर हे आन्सर्स दिलेले असतील तर जास्त चान्सेस आहे तुमचे बरोबर येतील. ब क आणि ड फक्त, म्हणजे ब क आणि ड यांचा सहभाग किंवा यांना शिक्षा झाली होती, आणि अ जे आहे तो ऑप्शन इथे येणार नाही, त्यामुळे ब क ड फक्त हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, इसवी सन 1817-18 मध्ये खालीलपैकी कोणी गोंड व इतर आदिवासींच्या जमात प्रमुखांना एकत्र आणून इंग्रजांशी लढा दिला होता? बघा, इथं एक महत्त्वाचा शब्द आहे, गोंड व इतर आदिवासी. बऱ्याचशा लोकांनी चिल नाईक हे उत्तर दिलं असेल, आणि ते म्हणजे प्रथम दर्शनी किंवा पहिल्यांदा प्रश्न पाहता क्षणी आपल्याला तेच उत्तर वाटतं, पण याचं उत्तर ते नसून याचं उत्तर राजे आप्पासाहेब भोसले हे आहे नागपूरचे. कारण बघा
1757 ते 1857 जे काही उठाव झाले तर त्यामध्ये गोंड हे जे आहे ते नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली म्हणजे गोंड ही एक आदिवासी जमात आहे. तर या गोंड आदिवासी जमात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली येथे आपल्याला बघायला मिळते आणि तिथे जर आपण नेतृत्व बघितलं तर राजे आप्पासाहेब भोसले यांचं आहे. आणि चिल नाईक जे आहे त्यांनी भिल्ल सोबत घेतले होते, गोंड नव्हते त्यामध्ये, भिल सोबत घेऊन त्यांनी खानदेशमध्ये लढा दिला होता. त्यामुळे हे उत्तर नसेल, याचा आयोग आपल्याला हेच उत्तर देणार आहे, राजे आप्पासाहेब भोसले, नागपूर. बघा पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये दिसतो आपल्याला MPSCच्या, क्रांतिकारक आणि त्यांची कार्ये, ज्यामध्ये काही गुप्त संघटनांची देखील नावं आहेत. बघा सिद्धनाथ काणे यांची जोडी यवतमाळ गुप्त संघटनेला लागते. एचं तुम्ही 2 जर बघितलं तर एकाच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 3 मध्ये. त्यामुळे हा ऑप्शन जरी तुम्ही डायरेक्टली मारला असला तरी तो तुमचा बरोबर येणार आहे. पुढे बघूया आपण, सदाशिव नीळकंठ जोशी यांचा जो आहे तो बीडचा उठाव आहे. त्यामुळे Cचं 4 येणार आहे. इथं बघा Cचं 4 आहे, Aचं 2 आहे, Bचं 1 आहे म्हणजे श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये, आर्य बांधव समाज आणि गोविंद नारायण पोद्दार यांची माहीम येथील बॉम्ब कारखाना होता. सो अशा प्रकारे याचं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. देन पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा आपल्याला विवरणावरून व्यक्ती ओळखायची आहे, समाजसुधारक ओळखायचे आहे. पहिलं स्टेटमेंट आहे, अरुणोदय या आत्मचरित्राचे लेखन त्यांनी केले. बघा अरुणोदय तुम्हाला पाठच असेल सर्वांना, अगोदर देखील PYQ मध्ये देखील विचारला गेलेला आहे. अरुणोदय बाबा पद्मनजी यांचे आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असेल. परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले होते, बायबल ट्रस्ट सोसायटीचे संपादक होते, इंग्रजी मराठी या शब्दकोशाचे त्यांनी लेखन केले. तर या सर्व विवरणावरून आपल्याला व्यक्ती ओळखता येईल, ते म्हणजे बाबा पद्मनजी. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कालानुक्रमानुसार रचना करा. बॉम्बे असोसिएशन तुम्हाला माहित असेल 1852, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885, मद्रास महाजन सभा 1884 मध्ये स्थापन झालेली आहे आणि ईस्ट इंडिया असोसिएशन जी आहे ती 1866 ला आहे. मग इथे आता क्रम लावूया. तर प्रथमतः कोणती येते, तर बॉम्बे असोसिएशन म्हणजे A सुरुवातीला असायला हवा. देन तुमची ईस्ट इंडिया असोसिएशन म्हणजे D नंतर असावा. त्यानंतर 84 ची मद्रास महाजन सभा म्हणजे C आणि शेवटी जे आहे ते B म्हणजेच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ब्राह्मणेतर चळवळीविषयी आहे. तर विधानं आपल्याला बरोबर असलेली विधानं विचारलेली आहे. मित्रांनो यातील जी सर्व विधानं आहेत, 4ही विधानं ते बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचा एक्सपेक्टेड आन्सर किंवा करेक्ट उत्तर असणार आहे. अण्णासाहेब लठ्ठे, मुकुंदराव पाटील आणि नारायण टिळक यांनी डेक्कन रयत समाजी संघटना स्थापन केली. दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीचे जहाल नेते होते, हे देखील बरोबर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची दुश्मनी या खटल्याचं वकीलपत्र घेतलं होतं, हे देखील बरोबर आहे. केशवराव जयदे यांना सन 1922 मध्ये छत्रपती मेळा त्यांनी सुरू केला, बरोबर आहे. सर्व विधाने जी आहे ती बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 तुमचा इथे करेक्ट येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, वृत्तपत्रांविषयी आहे. वृत्तपत्र आणि संपादक यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. सर्वांना माहित असेल भाऊ महाजन यांचे प्रभाकर वृत्तपत्र आहे, त्यामुळे पहिल्याला 3री जोडी लागते, त्यामुळे इथेच ते दिसतं बघा आपल्याला आणि ते करेक्ट असणार आहे. देन वीरेश्वर छत्रे यांनी ज्ञानसिंधू हे वृत्तपत्र काढलं होतं. त्यानंतर नारायण गणेश चंदावरकर यांचं इंदू प्रकाश आहे आणि रावसाहेब विश्वनाथ मांडलिक यांचं नेटिव्ह ओपिनियन आहे. हे सर्वांना पाठ असेल नेटिव्ह ओपिनियन आणि भाऊ महाजन यांचं प्रभाकर, त्यावरून तुमचं उत्तर निघतं. देन पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी कोणत्या वृत्तपत्रात क्रांतिकारी कार्याविषयक लेखन केले होते. बघा वृत्तपत्रावरती 2 प्रश्न दिसतात, पण हा प्रश्न सावरकरांविषयी आहे. तर विहारी हे वृत्तपत्र आहे. पुस्तकांमध्ये छोटंसं कुठेतरी लिहिलेलं असतं आणि तेच आपण नेमकं वाचत नाही आणि तेच आपल्याला इथं फसवण्यासाठी प्रश्न विचारतात. आता प्रश्न थोडे म्हणजे जे ऑलरेडी विचारलेले आहेत त्यापासून वेगळे विचारण्यासाठी त्या आतलं जरा विचारत आहे, म्हणजे शक्यतो विहारी वृत्तपत्र कोणी पाठ करत नाही यांचं, सो ते त्यांनी विचारलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे 10 प्रश्न हिस्ट्रीचे या पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते. कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर 6 ते 7 सर्वांचे बरोबर येतील, पण 7 पेक्षा जास्त ज्यांचे बरोबर येतील त्यांचा चांगला स्कोअर मानला जाईल. प्रश्न कंपॅरेटिव्हली जास्त इझी देखील नाहीत, जास्त हार्ड देखील नाहीत. ज्यांचा व्यवस्थित अभ्यास आहे त्यांचा 7-8 स्कोअर नक्की यामध्ये येऊन जाईल आणि नक्की तो यायलाच हवा आणि तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळायला हवी. मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असतील याविषयी, प्रश्नांचे उत्तर तुम्हाला काही वेगळे वाटत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तसं सांगू शकता, आपण करेक्शन करून घेऊया. तसंही आन्सर की येईल फर्स्ट आन्सर की. फर्स्ट आन्सर कीमध्ये काही उत्तरांमध्ये बदल असू शकतो, पण सेकंड आन्सर कीमध्ये जवळपास हेच उत्तर तुम्हाला दिसतील. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता.
चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.